करा सुरू मॅडम. सर्वांना शुभ सकाळ. आपल्या चेतना ते ब्रह्मांडापर्यंतच्या निर्मितीच्या आपल्या प्रवासामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बघूया पुढचा भाग. काल आपण जे काही बघितलं पहिल्या दिवसापासून कालपर्यंत, तर राहिलेले पॉइंट आपण आज सुरू करतोय. सुरुवात आज आपल्या कॉन्शियसनेस पासून होईल, की आपल्याला कॉन्शियसनेस म्हणजे काय आतापर्यंत आपण ऐकलंय. फक्त एक त्याची रिव्हिजन म्हणू, किंवा आत्ता आपण ज्या काही गोष्टी शिकतोय त्याचं कनेक्शन त्या क्वांटम फील्डशी रिलेटेड कॉन्शियसनेसचं कसं आहे हे बघूयात. येस, कॉन्शियसनेस म्हणजे काय? तर कॉन्शियसनेस म्हणजे जागरूकता किंवा अनुभव घेण्याची क्षमता, आत्मजागरूकता म्हणू शकतो त्याला आपण. तर हा अवेअरनेस किंवा कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी अवेअरनेस गरजेचा असतो. मग आपल्या सभोवताली जे काही जग आहे त्याची जाणीव, किंवा आपण काय करतोय काय नाही हे सजगतेमध्ये असणं, म्हणजेच अवेअरनेसमध्ये असणं, आपला कॉन्शियसनेस वाढवतो, म्हणजे चेतना वाढवतो. तर मग आपल्या आजूबाजूला खूप जण आपल्याला दिसतात, जे की डोळे उघडे ठेवून झोपलेले आहेत. आपणही होतो काही दिवसांपूर्वी तसे, आपल्याकडे अजूनही आहेत तसे. तर आपल्याला जर डोळे उघडे असून जागं राहायचं असेल, त्या डोळे तर आपल्याला माहिती आहे कसा भ्रम निर्माण करतायत. डोळे असतील, मेंदू असेल, तर आता त्या मेंदूशी रिलेटेड गोष्टी, म्हणजे आता आपण बुद्धिमत्ता म्हणतो, इंटेलेक्च्युअल म्हणतो, बरोबर. तर त्या बुद्धिमत्तेचा उपयोग कुठे केला पाहिजे आणि करून सुद्धा तो भ्रम निर्माण करतोय की चेतना वाढवतोय, हे पुन्हा आपल्याच हातात आहे. तर हा कॉन्शियसनेस अवेअरनेसमुळं कॉन्शियसनेस वाढायला मदत होते. मग अनुभवण्याची क्षमता कशी येते? तर ती भावना, विचार, संवेदना याचं एकत्रितकरण केलं की आपण अनुभवू शकतो. मग आत्मजागरूकता म्हणजे काय? तर मी मी म्हणजे इथं अस्तित्वाचा मी, इथं अहंकाराचा मी नाही. तर मी आहे किंवा स्वतःची ओळख, ही जी आहे ती आत्मजागरूकता दाखवते. ह्याच्यासाठी म्हणजे कॉन्शियसनेस दाखवण्यासाठी असं वेगळं टूल कुठलं आलेलं नाही आहे अजून, किंवा कोणी सांगू शकत नाही तसं टूल काहीतरी आहे आणि म्हणून आपला कॉन्शियसनेस दिसतोय त्याच्यात वगैरे. असं जसं की हार्टबीट्स मोजण्यासाठी ईसीजी करतात, तसं ब्रेनचे वेव मोजण्यासाठी ईईजी करतात, बरोबर. तर असे इन्स्ट्रुमेंट आहेत, पण कॉन्शियसनेस मोजण्याचं अजून कुठलं इन्स्ट्रुमेंट आलेलं नाही आहे. पण काही शास्त्रज्ञांनी कॉन्शियसनेस बद्दल सिद्धांत मांडलेत. त्याच्यात बर्नार्ड बार्स यांनी मांडलेला सिद्धांत असा आहे की मेंदूमध्ये एक ग्लोबल वर्क स्पेस असते. मग आपण मागच्या सेशनमध्ये पण एका आपल्या, मला वाटतं सनातन नाही, आपल्या डिस्कशनच्या ग्रुपमध्ये जो व्हिडिओ टाकला होता तेव्हाही कन्सेप्ट सांगितल्या होत्या, पुन्हा आज त्या सांगेन. ब्रेनशी रिलेटेड आहेत त्या. तर बर्नार्ड बार्च यांनी काय सिद्धांत मांडला? मेंदूमध्ये ग्लोबल वर्कस्पेस असतो, जिथे आपण वेगवेगळी माहिती एकत्र करतो किंवा तिथे एकत्रित येते आणि चेतना निर्माण होते. म्हणजेच काय, जागरूकता किंवा माहितीचं प्रसारण म्हटलं जातं तसं. त्याच्यानंतरनं ग्युलिओ टोरानी या शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत सांगितला, ज्याच्यात इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन बद्दल. चेतना म्हणजे काय? तर एकात्मिक माहिती, म्हणजे एक माहिती एकत्र केलेली असते त्याला एकात्मिक माहिती. मेंदूतील जी काही जाळं आहे, म्हणजे न्यूरॉन्सचं जाळं म्हणतात, त्यांचा परस्पर संबंध जितका अधिक असतो तितकी चेतना अधिक. मग प्रिडिक्टिव्ह प्रोसेसिंग म्हणजे काय सांगितलं? मेंदू सतत अंदाज बांधतो आणि त्रुटी सुधारतो. तर आपण ही कन्सेप्ट जी आहे, ब्रेन स्पार्क आणि न्यूरल डायनामिक्स, हे आपण त्या डिस्कशनच्या वेळी बघितले. म्हणजे एक सेशन पण त्याच्यासाठी झाला होता संध्याकाळचा, त्याच्यात सांगितलं होतं. तर नेमकं काय होतं की एक तर पहिली गोष्ट, आपण जे संकल्प म्हणतो किंवा करतो, एक क्वांटम फील्ड आपण बघतोय, आता क्वांटम फिजिक्सच्या कन्सेप्ट बघतोय. तर ते एक काय म्हणू आपण, क्वांटम फील्ड किंवा ऊर्जेचं एक स्थान आहे, ज्याचं की मूळ स्रोत म्हणू शकतो आपण ऊर्जेचा, जिथं जास्ती प्रमाणात अनुभवायला मिळतो. तसं हे एक युनिफाईड फील्ड किंवा क्वांटम फील्ड आहे. आणि त्या क्वांटम फील्डमध्ये कणांपेक्षा, म्हणजे स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म गोष्टींच्या घटना अधिक घडतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे बिहेव करतात. जे आपण डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं, सूक्ष्म पार्टिकल आहेत ते, जेव्हा निरीक्षक तिथं असतो, ऑब्झर्वर असतो, तेव्हा त्या दोन फटीतनं पाठवल्यावर दोनच लाईन निर्माण करतो. पण जेव्हा तिथं कोणी ऑब्झर्वर नसतो तेव्हा ते कण तरंगांसारखं बिहेव करतात. म्हणजे मल्टिपल पॉसिबिलिटी आहेत क्वांटम फील्डमध्ये.
बिहेव करण्याच्या पार्टिकल्सना किंवा त्या इलेक्ट्रॉनिक किंवा सूक्ष्म कणांना वागण्यासाठी वेगवेगळ्या पॉसिबिलिटी आहेत, वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटीज खूप जास्त आहेत तिथं. तर मग हे युनिफाईड फील्ड आणि क्वांटम फील्ड म्हणजे काय, ते तेच आहे की जिथं असंख्य प्रोबॅबिलिटीज आहेत की काहीही होऊ शकतं. कारण तिथे कण नाही तर म्हणजे पार्टिकल नाही तर वेव्हच्या रूपामध्ये काम होतं किंवा सूक्ष्म अ, कणांचं ते कणही बिहेव करू शकतात किंवा तरंगामध्येही बिहेवियर येऊ शकतं. तर हा युनिफाईड फील्ड किंवा क्वांटम फील्ड म्हणजे थोडक्यात एक समुद्राची उपमा दिली आहे याला, म्हणजे समजण्यासाठी. तर आपल्याला आपण जर नुसत्याच लाटा बघत बसलो तर समुद्राची क्षमता घनता काय म्हणू आपण त्याला, ती आपल्याला कळणं शक्य नाही आहे. त्याच्यासाठी त्याचा अभ्यासच करायला पाहिजे, त्या युनिफाईड फील्डला कनेक्ट व्हायला पाहिजे. तर आपल्याला त्या समुद्राची क्षमता काय आहे, लिमिटलेस कपॅसिटी जे म्हणतो आपण, अमर्याद क्षमता, त्या कळतील. तर हे क्वांटम फील्ड जे आहे ते जर अनुभवायचं असेल तर आपल्याला त्या अतिसूक्ष्म स्तरावरती जावं लागेल. म्हणजेच आपल्याला आपली चेतना वाढवावी लागेल. मग ही चेतना वाढवण्यासाठी पुन्हा ब्रेनचं काम हे येतच, कारण आतापर्यंत बघितलं आपण की दृष्टीभ्रम आहे पण त्याच्या मागे लीडरचं काम करणारा मेंदूच आहे. जसं की आधीच्या सगळ्या घटनांचं आपल्याला रेफरन्स देतो आणि त्याच्यावरनं आत्ताची किंवा पुढच्या घटना निर्माण करतो. म्हणजे व्हिज्युअलायझेशन हे कुणामुळे होतं, मेंदूमुळे होतं. आणि आपण व्हिज्युअलाइज म्हणजे व्हिज्युअलायझेशनमुळे खूप सारे आपले स्वप्न किंवा काय म्हणू आपण, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो, मॅनिफेस्टेशन करू शकतो. मग हे मॅनिफेस्ट कधी होतं, तर ह्या क्वांटम फील्डमध्ये जेव्हा ते तरंगांच्या रूपात येतं तेव्हा. जोपर्यंत ते कण असतं, स्थूल कण असतं, तोपर्यंत त्याचा तेवढा आपल्याला इम्पॅक्ट किंवा रिझल्ट मिळत नाही. पण जेव्हा ते सूक्ष्म कणामध्ये किंवा तरंगामध्ये जातं तेव्हा ते मॅनिफेस्ट होतं. मग ह्याच्यामध्ये ब्रेनचा खूप मोठा अ, भाग आहे. तर मग इंटेंट म्हणजे आपण संकल्प म्हणतो, म्हणजे संकल्प म्हणजे काय, तर क्लिअरिटी. एकतर जे काही आपल्याला हवं आहे त्याची क्लिअरिटी असणं. जेवढी क्लिअरिटी जास्त तेवढा संकल्पपूर्तीची शक्यता जास्ती. तर मग हा जो काही संकल्प म्हणतो आपण किंवा आपण जे इंटेंट पेरतोय त्याला जेवढी क्लिअरिटी असेल तेवढा आपण तेवढ्या फोकसने आपण ऊर्जा पुरवू शकतो. आणि जेवढ्या फोकसने आपण तिथे ऊर्जा पुरवतो, म्हणजे सूक्ष्म स्तरावरती चाललंय हे, इथे कुठे स्थूल कणांबद्दल नाही, सूक्ष्म स्तरावरती जितका आपण त्या क्लिअरिटीमुळे फोकस करू तितकी ऊर्जा त्याला मिळते, आणि जितकी जास्त ऊर्जा मिळते तितक्या लवकर ते मॅनिफेस्ट होतं. तर हे म्हणजे आणि हे संकल्पामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर काही संकल्प असतात ते तरंगांसारखे एकदा सांगून सोडून द्यायचे असतात त्या युनिफाईड फील्डमध्ये किंवा क्वांटम फील्डमध्ये. आणि काही संकल्प आहेत त्यांना रिपिटेशनची, म्हणजे ब्रेनमध्ये जो पॅटर्न न्यूरोप्लॅस्टिसिटी करण्याची किंवा ब्रेन पॅटर्न तयार करण्याची, सबकॉन्शियसमध्ये तयार करण्याची गरज असते. म्हणून परत परत ते अ, स्वतःच्या म्हणजे आत्मजागरूकतेसाठी म्हणा किंवा ते संकल्प पूर्ण होण्यासाठी ते परत परत बोलण्याची गरज असते, रिपिटेशनची गरज असते, कारण त्यामुळं ब्रेनमध्ये पॅटर्न क्रिएट होतात. तर हा संकल्प म्हणजे पूर्ण होण्यासाठी ते रिपिटेशन म्हणा, क्लिअरिटीची खूप जास्ती गरज असते. मग जेव्हा काल आपण बघितलं क्वांटम जम्प, मग ही क्वांटम जम्प म्हणजे काय आहे, तर जे काही आपले संकल्प कम्फर्ट झोनच्या पलीकडचे सांगितले, इथे नॉर्मल आयुष्यातले नव्हे, जे कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन म्हणजे आपण कधी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसेल अशा गोष्टी सत्यात उतरवण्यासाठीचे इंटेंट, संकल्प म्हणू पुन्हा, किंवा इच्छा, म्हणजे क्वांटम जम्प आहे. हे आपण बघितलंय. तर याच्यात क्वांटम जम्पमध्ये टाइम ट्रॅव्हलिंगची कन्सेप्ट याला लागून पुढं अशी येते की आपण पास्ट फ्युचर बदलू शकतो असं म्हणतो. पण सायंटिफिकरित्या किंवा सायन्सच्या दृष्टिकोनातनं त्यांचं म्हणणं आहे की आपण फ्युचर बदलू शकतो पण पास्ट नाही बदलू शकत. पण अध्यात्माच्या दृष्टीने हे दोन्हीही शक्य आहे असं सांगितलंय. तर आपण म्हणून तरी सनातन विज्ञानचा अभ्यास केलाय आपल्या इथे. तर का केला, त्याच्या मागचं कारण की सायन्समध्ये लिमिटेशन्स आहेत खूप जास्ती, किंवा ते प्रूव्ह करण्यासाठी लिमिटेशन्स आहेत. पूर्ण सायन्सलाच लिमिटेशन आहेत असं म्हणण्यापेक्षा ते सायन्समध्ये प्रूव्ह करण्यासाठी लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत काही. त्यामुळं ठराविक कन्सेप्ट ज्या आहेत ते सायन्स अजून सुद्धा प्रूव्ह करू शकत नाहीये किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीये, प्रूफ नाही आहेत म्हणून. पण अध्यात्मामध्ये त्या कन्सेप्ट शक्य आहेत.
म्हणून मग आपण त्या टाइम ट्रॅव्हलमध्ये हेही बघितलं, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ असं काही वेगवेगळं नाही आहे, एकच आहे, आणि ते म्हणजे वर्तमान काळ आहे. आणि क्वांटम फील्ड मधल्या गोष्टी ज्या आहेत त्या तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा वर्तमान काळात आपण त्या अनुभवतो. तेव्हा आपल्या फ्युचरमध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या इच्छा आहेत त्या वर्तमान काळात पूर्ण झाल्याची अनुभूती येते. तर मग आपण ते बांगडीचं किंवा सर्कलचं उदाहरण घेतलं, सर्कलच्या मध्ये उभारलो आणि आपण गोल फिरून बघितलं तर अख्खा सर्कल दिसतो, म्हणजे वर्तुळ दिसतं आपल्याला. पण तेच वर्तुळावर जर उभारलो तर आपल्याला मागे जायला लागेल, मग मागचं वर्तुळ दिसेल, मग पुढे दिसेल, सगळं वर्तुळ एका वेळी दिसू शकत नाहीये. म्हणजेच काय, चेतना वाढवावी लागेल. म्हणजे सगळं एका वेळी बघण्यासाठीची जी क्षमता, ऊर्जा असायला पाहिजे, तर चेतना वाढवावी लागेल. तर आपण एका वेळी भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ हे वेगळं नसून एकच आहे, ही आपल्याला अनुभूती येईल. थेरॉटिकली आपण म्हणतोय, ऐकतोय, वाचतोय, पण ऍक्च्युअल अनुभूती येण्यासाठी आपल्याला तेवढ्या चेतनेला जायला लागेल, तेवढा कॉन्शियसनेस आपल्याला वाढवायला लागेल. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की न्यूरल फिलामेंट्स म्हणजे न्यूरल डायनामिक्स किंवा न्यूरल स्पार्क किंवा ज्याला आपण ब्रेन स्पार्क म्हणू, तर हे न्यूरल फिलामेंट म्हणा किंवा प्लाझ्मा फिलामेंट हा एक ब्रेनचा एक प्रकार म्हणू की मेंदूमध्ये एकतर खूप सारे म्हणजे अब्जावधी असे न्यूरॉन्स असतात आणि प्रत्येकामध्ये एक अशी विशिष्ट संरचना असते. आता ती पुढे बघूया, मी पिक्चर म्हणजे फोटोही दाखवते. तर ती संरचना जी असते त्याला सायटोस्केल्टन असं नाव दिलंय शास्त्रज्ञांनी म्हणा किंवा सायन्सनी. तर ती संरचना असते त्याला सायटोस्केल्टन म्हणतात, आणि त्यातला एक पार्ट, एक घटक म्हणजे न्यूरल फिलामेंट आहे. तर अशा अब्जावधी न्यूरल फिलामेंट आपल्या ब्रेनमध्ये असतात, आणि ते आपल्या न्यूरॉन्सचा आकार किंवा लांबी किंवा मजबूती टिकवण्यासाठी मदत करतात. आणि जे काही संदेशवहन असतं, इलेक्ट्रिक मेसेज पोचले जातात, संवेदना पोचवल्या जातात, संदेश वाहिला जातो त्या न्यूरॉन्समधनं, त्याच्यासाठी ते न्यूरल फिलामेंट मदत करतात. तर ती मदत कशी करतात, तर जे काही सायटोस्केल्टन सांगितले, न्यूरॉन्सचे आकार, लांबी ठराविक असावी लागते. तर ती लांबी, आकार जी आहे, ती त्याची रचना, जी जशी संरचना असली पाहिजे, ती संरचना टिकवण्यासाठी हे न्यूरल फिलामेंट मदत करते, आणि ती संरचना टिकवल्यामुळं जे संदेशवहनाचं काम आहे ते व्यवस्थित होतं. तर मग याच्यामध्ये हे न्यूरल फिलामेंट आहेत ते संदेश पाठवत नाहीत किंवा त्याच्यासाठी काही नाही करत, तर त्या म्हणजे ज्या काही न्यूरॉन्स आहेत आपल्या, त्याच्या साईजला किंवा लांबीला जेवढी आवश्यक आहे तेवढी लांबी ठेवण्याचं काम करतात. त्याचं मेंटेनन्स म्हणू आपण न्यूरॉन्सचा, ते करतात. त्यामुळं संदेशवहनाचं काम सोपं होतं. त्याच्यानंतर ना प्लाझ्मा फिलामेंट आहेत. प्लाझ्मा फिलामेंट म्हणजे फोर्थ स्टेट ऑफ मॅटर म्हटले, चौथी पदार्थाची चौथी अवस्था म्हटले, ज्याच्यामध्ये सूर्य, विजेचा कडकडाट, अरोरा लाईट्स हे सांगितलंय. म्हणजे वायूमध्ये जे का आयनायझेशन होतंय त्याला प्लाझ्मा फिलामेंट म्हणतात. मग हे वायू म्हणजे बाहेरचा वायू नाही, आपल्या शरीराच्या आतमधला वायू सांगितलाय. त्यामुळं ह्यालाच उदाहरण हे दिले बाहेरचं ब्रह्मांडातलं, की आकाशात जे काही ग्रहण वगैरे होतात, सूर्याभोवती, चंद्राभोवती जी काही ग्रहणं दिसतात आपल्याला, म्हणजेच काय, हे फिलामेंट्स जे आहेत किंवा आयनायझेशनच्या प्रक्रियेमुळे जे काय आपल्या दृष्टीला दिसतं ते हे प्लाझ्मा फिलामेंट घडवून आणतात किंवा त्याच्यामुळं घडतं. की ग्रहण असेल म्हणजे सूर्याभोवतीचं, तर त्याच्यात दिसणारे आपल्याला वेगवेगळे काय म्हणू, रिंग दिसणं म्हणा, किंवा चंद्राचं ग्रहण असतं तेव्हा ते चंद्राच्या वेगवेगळ्या आकार दिसतो किंवा रंग दिसतात, हे त्या प्लाझ्मा फिलामेंटमुळं होतं. ही उदाहरणं ब्रह्मांडातली झाली. तसं आपल्या मेंदूमध्ये सुद्धा ह्या प्लाझ्मा फिलामेंटचा खूप मोठा भाग आहे, की ज्याच्यामुळे आयनायझेशन होतं. आयनायझेशन होतं म्हणजे जसं वीज कडकडती जेव्हा पावसाळ्यात म्हणा किंवा वळवाचा पाऊस येतो, तेव्हा काही क्षणांसाठी आपल्याला खूप जास्ती प्रकाश दिसतो, पण तो काही क्षणांसाठी असतो, कायमसाठी नसतो. मग जेव्हा हे प्लाझ्मा फिलामेंट आपल्या मेंदूमध्ये आयनायझेशन करतात, तेव्हा ते तात्पुरते नसतात. म्हणजे काय होतं, ज्ञान मिळतंय ते तात्पुरतं नसतंय, ते कायमस्वरूपीसाठी जन्मोनजन्माचे जे काही आपले भ्रम आहेत ते दूर करण्याचं ज्ञान प्राप्त होतंय. ते काम प्लाझ्मा फिलामेंट करतात आपल्या मेंदूमध्ये. तर त्यामुळं क्वांटम जंप घेणं शक्य होतंय. म्हणजे क्वांटम जंपच्या मागे पुन्हा आपल्या ब्रेनचाही हात आहे.
तर त्या ब्रेन म्हणजे क्वांटम जम्पला हे प्लाझ्मा फिलामेंट मदत करतात क्वांटम जम्प घ्यायला आपल्या मेंदूमध्ये ते आयनायझेशन होऊन. आणि त्याच्यामध्ये आयनायझेशन कशाचं होतं तर त्याच्यात ब्रेन स्पार्कची कन्सेप्ट येते. ब्रेन स्पार्क म्हणजे काय आहे की स्पार्क म्हणजे काय ठिणगी बरोबर आपण म्हणजे शब्दशः अर्थ घेतला तर ठिणगी. तर इथं शब्दशः अर्थ न घेता ठिणगी सारखंच पण खूप सूक्ष्म लेवलला म्हणू तिथे काय मोठा जाळ वगैरे होत नाही किंवा खूप मोठी ठिणगी वगैरे असं नाही आहे. पण सूक्ष्म असं काय म्हणू इग्निशन होणं वगैरे म्हणतो ना आपण आता ते पुढे फोटो दाखवेन तेव्हा कळेल. तर ते इग्निशन जे होतं त्याला ब्रेन स्पार्क म्हणतात. आणि जेव्हा ते इग्निशन होतं ब्रेनमध्ये न्यूरॉन्समध्ये तेव्हा त्याला ब्रेन स्पार्क म्हटलं जातं. तर तो ब्रेन स्पार्क जो आहे तो ह्या प्लाझ्मा फिलामेंट्सना ऍक्टिव्हेट करतो म्हणजे त्यांच्यामध्ये ते आयनायझेशन घडवून आणतो. आणि त्यामुळं आपल्या मेंदूमध्ये जे ज्ञानाचा प्रकाश पडतो म्हणतो की खूप वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्यांच्या धारणा ज्या आहेत जर आपण इंटेंट ठेवला म्हणजे हे मागं जे सांगितलं न्यूरल फिलामेंट इंटेंट क्वांटम जम्प हे त्या याच्याशी कनेक्टेड आहे की जेव्हा ब्रेन स्पार्क होतो तेव्हा हे न्यूरल फिलामेंट किंवा प्लाझ्मा फिलामेंट आहेत ते काय करतात की ज्ञान म्हणजे पिढ्यानपिढ्या असलेल्या बिलीफ धारणा तोडण्यासाठी हा ब्रेन स्पार्क जो आहे तो मदत करतो. आणि मग जेव्हा धारणा तुटतात किंवा बदलतात आपल्या तेव्हा एक ज्ञानाचा प्रकाश पडतो म्हणून आपण प्लाझ्मा फिलामेंटमध्ये जसे कन्सेप्ट सांगितले तशी. आणि मग त्या धारणा तुटल्या जातात आणि जेव्हा धारणा तुटल्या जातात तेव्हा सूक्ष्म कण म्हणजे स्थूल कणांचं सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरण होतं किंवा तरंगामध्ये रूपांतरण होतं. आणि आपल्या मेंदूचं थेट कनेक्शन किंवा आपल्या चेतनेचं थेट कनेक्शन ब्रह्मांडाच्या चेतनेसोबत होतं. याला ब्रेन स्पार्क म्हटले म्हणजे या ब्रेन स्पार्कमुळे ही घटना घडते. आणि म्हणून आपण जे काही संकल्प पेरतो ते जेव्हा ब्रह्मांडाच्या चेतनेबरोबर कनेक्ट होतात तेव्हा ते सत्यात उतरतात. म्हणजे दोन्ही फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होतात तेव्हा जसं आपण म्हणतो बोलतो किंवा व्हिज्युअलाइज करतो तसं घडायला लागतं म्हणजे मॅनिफेस्टेशन होतं. तर अशा पद्धतीने हे इंटेंट पण म्हणजे त्या संकल्पाची स्पष्टता पण तितकीच महत्वाची आहे. चेतनेची वाढही तेवढीच गरजेची आहे त्याच्यासाठी. मग हे न्यूरल नेटवर्क जे आहे त्याच्यामध्ये जे काही बदल होतात किंवा ब्रेन पॅटर्न आपण तयार करतो वेगळे म्हणजे धारणा बदलून नवीन धारणा निर्माण करण्यासाठी म्हणा किंवा पूर्वीच्या धारणा तरी ब्रेक करतो ज्या मर्यादित ठेवतायत आपल्याला त्या जेव्हा ब्रेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी निर्माण होते. तर इथं हे सिनॅप्टिक प्रुनिंग म्हटलं त्याला. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय तर हे जे काही मेंदूमध्ये जाळं आहे नर्व सिस्टीम जी म्हणतो आपण. तर इथं तुम्ही ते चित्र जर बघितलं ऍक्च्युली हे एका सेशनसाठी पीपीटी बनवला होता मुलांसाठीचा ब्रेन बद्दल सांगण्याचा त्याच्यामधला आहे. एक पण समजायला खूप सोपं जाईल म्हणून ही इमेज घेतली आहे की डावीकडे बघितलं तर खूप रिकामी जागा दिसते कमी न्यूरॉन्स दिसतात. 7 वर्षाच्या एजमध्ये जर बघितलं तर न्यूरॉन्स असे बारीक आहेत पण खूप सारे आहेत. आणि 15 वर्षाच्या पिक्चरमध्ये म्हणजे हे आपल्या वयाचं आहे आपल्या वयात मेंदूची संरचना न्यूरॉन्सची संरचना कशी असते याच्याबद्दल जो रिसर्च झाला त्याच्याशी रिलेटेड हे एका रिसर्च पेपरमधले पिक्चर्स आहेत. तर 15 वर्षाचा असताना आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सची स्थिती कशी असते ते दाखवले. तर या तिन्ही चित्रामध्ये बघू शकतो आपण की जन्मल्याबरोबरचं मूल असतं त्याच्या आतमध्ये जे न्यूरॉन्स असतात ते कमी असतात त्याच्यामध्ये सिनाप्टिक प्रुनिंग म्हणजे एकमेकांना जोडण्याचं जे जाळं निर्माण आहे ते कमी आहे. 7 वर्षाचे असताना ते न्यूरॉन्स खूप जास्ती निर्माण झालेत. म्हणजेच आजूबाजूची जी काय माहिती गोळा करणं असतं लहान मुलांचं ऑब्झर्वेशन थ्रू ते झाल्यामुळं न्यूरॉन्स वाढायला लागतात त्यांची लांबी वाढायला लागते. खूप सारे न्यूरॉन्स दिसतात आपल्याला इथे मधल्या चित्रात. आणि ते वाढतात आणि 15व्या वर्षी मग हे प्रोसेस चालू असते कंटिन्युअस चालू असते. आणि 15व्या वर्षाच्या चित्रामध्ये बघितलं तर मध्ये मध्ये गट्टू प्लक्यू म्हणतात त्याला न्यूरॉन्सचे प्लक्यू म्हणतात. तर ते प्लक्यू दिसत आहेत आपल्याला. म्हणजे काय होतं पॅटर्न तयार होतात जे की बदलणं थोडं अवघड असतं. तर इथं बघू शकता की डिटेलमध्ये हे न्यूरॉन्स कसे असतात. तर न्यूरॉन्स जे आहेत त्या न्यूरॉन्सच्या दोन न्यूरॉन्सच्या मध्ये कनेक्शन नसतं थोडासा गॅप असतो. जो जो तुम्हाला आता उजवीकडे हे चित्र दिसतंय न्यूरॉन्सचं ऑरेंज कलरचे जे दोन प्लक्यू आहेत ते न्यूरॉन्स आहेत किंवा न्यूरॉन्सचे सेल्स आहेत. आणि मध्ये जी लाल रंगाची लाईन दिसते ऍक्च्युअल मध्ये ही लाईन नसते इथं हा गॅप असतो.
जो की इलेक्ट्रिक सिग्नल पास करतो, ज्याच्यामध्ये ब्रेन स्पार्क म्हणतो ना आपण. हे ब्रेन स्पार्क होतात म्हणजे काय, दोन न्यूरॉन्सच्या मध्ये जी जागा असते त्याच्यातनं संदेशवहनासाठी इलेक्ट्रिक सिग्नल पास केला जातो. ती ही गॅप आहे मधली लाल रंगाची रेष, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तिथं काहीही कनेक्शन नाही आहे किंवा जोडकाम नाही आहे, थोडासा गॅप असतो. आणि बाकी जेव्हा आपण हे इथं डाव्या बाजूच्या वरच्या चित्रात बघितलं तर मध्ये जो प्लक्यू आहे, न्यूक्लियस आहे इथे मध्ये, आणि त्याच्या बाजूला ह्या वायरी सारख्या लांब लांब अशा दिसतात. तर हे लांबी जी मगाशी न्यूरल फिलामेंट म्हटलं, त्याची लांबी काही ठराविक असणं गरजेचं असतं. तर त्या न्यूरल फिलामेंट्स आहेत. आणि दोन प्लक्यू, दोन, आता खालचं चित्र बघितलं तर मधला जो पार्ट आहे ज्याला न्यूक्लियसचा पार्ट म्हणू किंवा न्यूरॉन्सची बॉडी म्हणू, जिथं जी उजव्या बाजूला ऑरेंज कलरची दाखवली आहे, तसं इकडे डावीकडे निळ्या रंगाची दाखवली आहे. तर अशा या न्यूरॉन बॉडीज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, ते प्लक्यू वेगवेगळे आहेत, त्यालाच आपण न्यूरॉन म्हणू. तर हे जे न्यूरॉन्स आहेत ते लांब लांब असतात, त्याच्या मधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये ते सिग्नल पास करतात. आणि मग सिनॅप्टिक प्रूनिंग तयार होतं. सिनॅप्टिक प्रूनिंग म्हणजे काय तयार होतं, ते जाळं तयार होतं. आणि त्या जाळ्यातनं जे काही आपलं संदेशवहनाचं काम होतं ते होतं. तर इथं तुम्ही वाचू शकता, म्हणजे इथे थोडी जुनी इन्फॉर्मेशन आहे ही. 100 ते 120 अब्ज त्याच्यापेक्षाही जास्ती न्यूरॉन्सच्या पेशी असतात. वयानुसार त्याची संख्या जी आहे ती वेगवेगळी असते. तर सगळ्यात जास्ती न्यूरॉन्सची संख्या जी आहे ती वाढत्या, म्हणजे लहान मुलांचं वाढतं वय म्हणू, तरुणांचं नव्हे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जन्मल्यापासून 15 वर्षापर्यंत खूप जास्ती न्यूरॉन्स नवीन न्यूरॉन्स निर्माण होतात. आणि मेंदू, पूर्वी म्हटलं जायचं किंवा शास्त्रज्ञांनीच म्हटलंय पूर्वी की मेंदू एकदा तयार झाला की परत बदलत नाही. पण जेव्हा जसे चेतना वाढली शास्त्रज्ञांची पण, तेव्हा त्यांनी जेव्हा प्रूव्ह करण्यासाठी एक्सपेरिमेंट करून बघितले. आता खूप सारे न्यूरोलॉजिस्ट याच्यावरती काम करतात. आपल्या सनातन संस्कृती आहे पुढे, आपण बघू ते पण, की मंत्र जपचा कसा परिणाम होतो न्यूरॉन्सवरती त्याचा. तर खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी आता असं सिद्ध केलंय की आयुष्यभर आपल्याला आपला मेंदू वेगवेगळ्या प्रकारे बदलता येतो. म्हणजेच मेंदूमधले जे पॅटर्न्स म्हटलं, न्यूरॉन्स, आता या चित्रामध्ये जे पॅटर्न्स तयार झालेत 15 वर्षाच्या ह्याच्यात बघा, प्लक्यू दिसतात मध्ये आणि ते पॅटर्न्स तयार झालेत, ते आपण आयुष्यभर मेंदूमधले पॅटर्न्स बदलू शकतो. जे की याच्या आधीच शास्त्रज्ञच म्हणत होते की बदलणं शक्य नाहीये. तर ते आत्ता मोडीत काढून पुन्हा नवीन जे काही संशोधन झालं त्याच्यानुसार हे सिद्ध झालंय की आपण आयुष्यभर आपला मेंदूतला पॅटर्न बदलू शकतो. त्याच्यात कुठेही वयाची अट नाही आहे. म्हटलं जातं ना की एका ठराविक वयानंतर आपल्यामध्ये सवयी बदलू शकत नाहीत, स्वभावामध्ये बदल करू शकत नाही. हे कम्प्लिटली खोटं आहे, चुकीचं आहे. करू शकतो आपण कुठल्याही वयात. वय तर म्हणजे स्थूल रूपातला कण झाला. आपण जर सूक्ष्म रूपात आपली क्षमता वाढवली, कॉन्शियसनेस वाढवला, तर कोणत्याही वयात काहीही करणं शक्य आहे. वयाचीही मर्यादा नाही आहे. हे सगळे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरल्यामुळं आपल्याला वय 100 वर्षाचंच असतं वगैरे सांगितलं जातं. पण आपण आता युट्यूबवर वगैरे बरेच सारे योगी वगैरे येतात किंवा हिमालयन साधू येतात, त्यांचं वय 500 900 वगैरे असं वय असतं. म्हणून हे कळणं का गरजेचं आहे. आपण जो काय अभ्यास आता करतोय किंवा ज्ञान जाणून घेतोय, त्याच्या मागचा हेतूच हा आहे की आपल्या मर्यादा आपल्याला काढून टाकायच्या, ज्या धारणा आपण निर्माण केल्यात त्या. आणि त्या धारणा कुठे निर्माण होतात, मेंदूच्या पॅटर्न्स मध्ये. तर तेच आपल्याला बदलायचंय. मग इथं खाली म्हणजे इथं काय लिहिलं की पेशी न्यूरॉन्सच्या जोडण्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपण कुठलंच काम करू शकत नाही. जसं की लहान मूल असतं, जन्मलेलं मूल, त्याच्यामध्ये जोडण्या नसतात काही, फक्त ते न्यूरॉन्सची निर्मिती व्हायला सुरुवात झालेली असते. हे प्लक्यू जे आहेत म्हणतो ना, कनेक्शन एकमेकांमधलं, ते जनरेट झालेलं नसतं, पॅटर्न क्रिएट झालेले नसतात. ते काय करतं, जन्माला येतं तसं हळूहळू हळू इन्फॉर्मेशन ऐकायला, म्हणजे ऑब्झर्वेशन करायला लागतं, आवाज ऐकायला लागतं. आणि ती माहिती जसजशी साठत जाईल मेंदूमध्ये, तसतसं ते जाळं किंवा पेशींच्या जोडण्या तयार व्हायला लागतात. आणि जशा जोडण्या निर्माण होतील तसतसं मग त्याला आवाज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रंग कळायला लागतात, मध्ये बोलायला लागतं, हळूहळू शब्द निर्माण करायला लागतं. तर हे जोपर्यंत न्यूरॉन्सच्या किंवा मेंदूमधल्या जोडण्या ज्या आहेत न्यूरॉन्सच्या त्या होत नाहीत तोपर्यंत ते करू शकत नाही, म्हणजे आपण करू शकत नाही. तर असं हे न्यूरॉन्सचं जाळं असतं थोडक्यात आपल्या मेंदूच्या आतमध्ये. हा जो इथं कलर दाखवलाय कुठल्याही पिक्चरमध्ये, इथं म्हणा, इथं तर काही नाहीच आहे, इथं दाखवला, हे असे रंग अजिबात नसतात, हे फक्त समजण्यासाठी दाखवलेलं आहे.
रंग हा प्रकार म्हणजे ऍक्च्युअल आपल्या बॉडीमध्ये बघितलं तर नाही आहे, आणि जर सूक्ष्म स्तरावरती बघायला गेलं तर आणखी याच्यापेक्षाही खूप जास्ती रंग समजू शकतात, जे की चक्रांच्या बाबतीत आपल्याला सांगितले गेलेत. म्हणजे ऋषीमुनींनी ध्यानातनं आत्मज्ञान प्राप्ती करून जे काही चक्रांबद्दलच्या माहिती दिलेत, कुठलं चक्र कुठल्या रंगाचं आहे, किती पाकळ्यांचं आहे, प्रत्येक पाकळीवर काय मंत्र आहे, हे आत्मज्ञानातनं प्राप्त झाले. याच्यासाठी कुठेही सायंटिफिकली एक्सपेरिमेंट वगैरे कराव्या लागल्या नाहीत किंवा काही नाही. आणि आता एक्सपेरिमेंट करूनही ते समजणं इतकं सोपं नाहीये, जे की त्यांनी ते आत्मज्ञाना थ्रू किंवा साधने थ्रू प्राप्त केलं होतं. तर अशा या न्यूरॉन्सच्या जोडण्या आपल्या मेंदूमध्ये असतात असंख्य, म्हणजे जाळं असतं. यातल्या एका जरी जाळ्याला किंवा एका जरी न्यूरॉन्सच्या प्लक्यूला धक्का लागला तरी एक आपल्या आयुष्यातला पार्ट निघून जातो, आठवायचं बंद होतं. इतकं सामर्थ्य एका एका जाळ्यामध्ये आहे त्या. त्यामुळे जितक्या न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त तितकी बुद्धिमत्ता आणि कौशल्य जास्त. म्हणजे जितकं जाळं जास्ती निर्माण, म्हणजे मेंदूमध्ये जाळी जास्ती निर्माण होतील तितके आपले कौशल्य जास्ती असतात, असं शास्त्रज्ञांनी सांगितले. मग आता परत येऊया आपण मेंदूकडे. आपण आतापर्यंत जे काय बघितलं, मग मेंदू जे काही जसं पाहतो तसं असतं का? जे आता काल आपण बघितलं, ऑप्टिकल इल्युजन म्हटलं, किंवा जे काही मेंदू पण कसा भ्रम निर्माण करतो हे सगळं बघितलं. पण जेव्हा आपण आपला कॉन्शियस ब्रेन स्पार्क जे म्हणतो ना, न्यूरल फिलामेंट आणि प्लाझ्मा फिलामेंटच्या सहाय्यानं जेव्हा ब्रेन स्पार्क होतो, तेव्हा आपल्या चेतनेचं आणि ब्रह्मांडाच्या चेतनेचं जेव्हा कनेक्शन होतं, तेव्हा त्याच आपल्या जो भ्रम निर्माण करणाराच मेंदू जो आहे, त्यातनं काही गोष्टी ज्या आहेत किंवा चेतना वाढल्यामुळं, त्या ब्रह्मांडाच्या चेतनेसोबत कनेक्ट झाल्यामुळं आपल्या ज्या काही लिमिट्स आहेत या शरीरातल्या, त्या लिमिट्सचं कणांचं वेव्ह मध्ये रूपांतरण होतं थोडक्यात. आणि लिमिटलेस बनतात. तर मेंदूचा रियालिटी ही पण आहे की तो भ्रम निर्माण करतो. मग आपण भ्रमात आहोत का? जेव्हा ज्ञान घेतो आपण तेव्हा ते भ्रम पण दूर झाले पाहिजेत. मग संवेदनांच्या आधारे किंवा अनुभूतींच्या आधारे आपण जे काही पूर्वीचे अनुभव आहेत त्यानुसार आत्ताचे अनुभव निर्माण करतो मेंदू आपला. हे आपण काल बघितलंय की मेंदू कसं निर्माण करतोय सगळं ते. ह्याच्यात पुन्हा एकदा पाहिजे तर आपण रिपीट म्हणजे थोडासा एक पार्ट बघूया. ते बघा, रियालिटी काय कशी कन्स्ट्रक्ट होते, तर मेंदू जो आहे तो भूतकाळातले अनुभव आणि स्मृती ज्या आहेत त्यांचा वापर करून वर्तमान परिस्थितीचा अर्थ लावतो. आणि मग आपल्या अपेक्षा आणि भावनांच्या अवस्था वास्तवाचा अनुभव बदलतात. भीती असेल तर भीतीदायक गोष्टी, म्हणजे भले त्या गोष्टी तशा नसतातही पण आपल्या आतमधली जी भावना आहे ना त्याच्यामुळे त्या होतात. मग सभोवतालचं जे काही कंटेक्स्ट आहे त्याच्या आधारावरती आपण निर्माण करतो जे काय करतो ते. मग आपल्या मेंदूला जेव्हा ज्ञान होईल याचं, तोच मेंदू आपल्याला काम म्हणजे मदत करणार आहे ना आपल्याला लिमिटलेस बनवण्यासाठी. मग हा मेंदू वास्तव गोष्टी ज्या काही आहेत त्या आहेत तशा न बघता पूर्वीच्या भूतकाळातल्या अनुभवांनुसार वास्तव निर्माण करतोय. मग जेव्हा आपल्याला ज्ञान होतंय की भूतकाळाच्या आधारावरती वर्तमान काळातलं वास्तव निर्माण करायचं नाही आहे, कारण निर्माते आपणच आहोत, क्रिएटर आपणच आहोत. मग क्रिएशन कसं होतंय, तर मेंदूच्या सहाय्यानं होतंय ना, हे न्यूरॉन्सच्या जोडण्यांमुळे होतंय, धारणा निर्माण केल्यामुळे होतंय. मग जेव्हा आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होईल तेव्हा जे काही न्यूरॉन्स आपण आपल्या मेंदूमध्ये तयार करणार आहे ते ज्ञानामुळे जी काही आपल्याला जागृती होतीये त्याचा उपयोग करून न्यूरॉन निर्माण करू ना आपण, त्या जोडण्या निर्माण करू, धारणा बदलू आपल्या. आणि त्याच धारणा ब्रेन स्पार्क्सच्या साहाय्यानं ब्रह्मांडाच्या चेतनेसोबत जेव्हा कनेक्ट करतील आपल्याला, तेव्हा आपल्या या क्षमता ज्या आहेत, जे की साधनेनं योगी, हिमालयन योगी म्हणा किंवा खूप सारे साधू संतांनी ते आत्मसात केलं होतं किंवा अचीव केलं होतं, की लिमिटेशन जे बॉडीला दिलेत त्याच्या पलीकडेही आपण जाऊन कार्य करू शकतो. मग ते शरीरात राहून सुद्धा शक्य आहे. हेच आपल्याला ते साधू किंवा संत योगी दाखवून देत आहेत. आपण म्हणतो शरीराला लिमिटेशन्स आहेत, फक्त काही गोष्टी जसं की खूप साऱ्या याच्यात ऐकल्यावर म्हणजे ऐकलंय मला पण त्याची म्हणजे कन्फर्मेशन माहिती नाही ते तसंच आहे का, की जसे मोठमोठे आपल्याकडे एनलायटन पर्सन होऊन गेले, शंकर महाराज असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, त्यांना तेवढ्या लेवलचं काम करण्यासाठी शरीरात राहण्यासाठी काही लोअर लेवलच्या गोष्टी किंवा व्यसनं लावून घ्यावी लागली. जसं की ते काय चिली ओढणं वगैरे, त्याच्यामुळे ते शरीराच्या
भान म्हणतो ना शरीराचं, त्यामध्ये राहू शकत होते. जर त्यांनी तेही केलं नसतं तर त्यांना ते भानच नव्हतं. म्हणजे ते तेवढ्या सूक्ष्म लेवलला होते, तरंगांच्या रूपात स्वतः ते अ, अनुभूती घेत होते किंवा त्या लेवलला होते. मग हे त्यांना शक्य आहे तर आपल्याला का नाही आहे? कारण ते पण तर शरीरातच होते. किंवा जितके काही आपण बघतो हे एनलायटन लोक किंवा त्यांच्यामध्ये ना, म्हणजे आता गुरुपौर्णिमेनिमित्त आणखीन एक गोष्ट म्हणजे एक कोल्हापुरातच एक व्यक्ती आहे. तसं बघितलं तर राहायला एका स्लम एरिया सारख्या एरियात राहतात. पण त्यांना शंकर महाराजांच्या रूपानं बघितलं जातं. तर त्यांचं वागणं वगैरे बघितलं ना, लहान मुलं जशी वागतात ना, तसं वागतात ते म्हणजे बघूनच कळतं त्यांच्याकडे. तर ते सूक्ष्म तरंगात जेव्हा आपण राहतो, म्हणजे ह्या शरीराचा म्हणजे आपल्याला काय होतं, स्थूल रूपात आपण कधी येतो की आपण मोठे आहोत. मग आपण असं बघितलं म्हणजे आपल्याला ज्या बाउंड्री दिल्यात ना, किंवा धारणा समाजाने घालून दिल्यात ना, हे असं नाही करायचं, चार चौकात गेल्यावर तसं नाही करायचं, एकटा असताना हे जे काही पॅटर्न तयार केलेत ना, त्याच्यामुळे आपण आपल्या क्षमता गमावतोय. जसं नॅचरली आपण आहोत आत्म्याच्या स्वरूपात, तरंगांच्या स्वरूपात, तसं त्याच्यापासून आपल्याला लांब ठेवलं जातंय. आणि हे पॅटर्न वेगळ्या पद्धतीने बदलले जातात. मग हे मेंदू वास्तव जेव्हा निर्माण करतो, तेव्हा जेव्हा आपल्याला ज्ञान होईल की काय खरं आहे काय खोटं आहे, तेव्हा हाच मेंदू आपल्याला मदत करणार आहे त्या लिमिटलेस क्षमतेमध्ये जाण्यासाठी किंवा आपल्या धारणा बदलण्यासाठी. म्हणजेच काय, मेंदूचं इथं पुन्हा तेच आहे, बिलीफ सिस्टीमशीच रिलेटेड आहे. कॉन्शियसनेस वाढवणं हे एकच आहे. मग पुन्हा प्रश्न येतो, मग आपण जे काही जग बघतोय आता आपल्या आजूबाजूला, ते जसं पाहतोय बघतोय तसं आहे का जसं समजतोय तसं आहे? हा प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे. म्हणजे तुम्हाला जर हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल? की आपण जे जग बघतोय तसं आहे की आपण समजतोय तसं आहे? आतापर्यंत आपण बघत होतो त्याप्रमाणे त्याला कन्सिडर केलेलं. पण आता जेव्हा ज्ञान होईल तेव्हा त्याला आपण जसं समजतोय तसं आपण त्याला ग्रहण करू शकणार आहे. बरोबर? तर हे म्हणजे हा मॅट्रिक्स मधला प्रश्न आहे. का विचारलाय तर पुन्हा याचं कनेक्शन अध्यात्माचं आणि सायन्सचं येतच. मग इथं माया म्हणजे मॅट्रिक्स सांगितलंय. माया म्हणजे काय? अनुभवात्मक वास्तव जे की अस्तित्वहीन नाही पण परमसत्य पण नाही. जसं की अंधारात दोरी बघितली की साफ वाटणं, हा भ्रम, मिसकन्सेप्शन म्हटलं जातं त्याला. मग ज्ञान झाल्यावर भ्रम नाहीसा होतो आणि दोरी तशीच राहते. तेच आत्ता सांगितलं न्यूरॉन्सशी रिलेटेड. म्हणून आपल्याला ज्ञानाची खूप गरज आहे. किंवा मोक्षाला जायचं असेल तर शेवटचं स्थान म्हणजे ज्ञानप्राप्ती हेच आहे. म्हणून शंकराचार्यांनी पण हे वेद समजून सांगण्यासाठी त्यांचा जन्मच त्यासाठी झाला होता की वेदांमधलं ज्ञान समजून सांगणं, सोप्या भाषेत करून सांगणं आणि मग त्या ज्ञानातनं आत्मजागृती करणं आणि सर्वांना त्या मोक्षाच्या लेवलला किंवा तरंगांच्या लेवलला पोहोचवणं असं म्हणू आपण आता. तर हे जे काही जग आहे ते खोटं नाही आहे पण खरंही नाही आहे, पण ते अपूर्ण आहे. मग ते खरं करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी या ज्ञानाची गरज पडते. मग बिलीफ सिस्टीम, मग हे कॉग्नेटिव्ह बायस जे आहेत, बिलीफ सिस्टीम बदलणं जास्ती गरजेचं आहे. धारणा आपला विश्वास ज्या काही पुरातन गोष्टींचा त्या बरोबर आहेत चुकीच्या आहेत, आपण आपला विवेक वापरलाय का तिथे हे बघणं गरजेचं आहे. मग ह्या विश्वासाला बळकटी देण्यासाठी संकल्प, अफर्मेशन्स हे सगळं मदत करतात. मग हे जे काही संकल्प म्हणा किंवा अफर्मेशन्स म्हणा किंवा धारणा बिलीफ्स आहेत त्या बदलण्यासाठी काय केलं पाहिजे, हे जे काही बायस्ड गोष्टी आहेत ज्या आपल्या धारणांना पुष्टी देणाऱ्या आहेत, जुन्या धारणांना म्हणून ज्या आपल्याला मर्यादित ठेवणाऱ्या आहेत, त्याला काय काय बायस्ड करतं, तर त्यात तीन प्रकार आहेत बायस्ड करण्याचे. एक तर कन्फर्मेशन बायस म्हटलं जातं. म्हणजे आपलं मत खरंच आहे हे याला पुष्टी देणारे पुरावे स्वीकारणं. म्हणजे आपला मेंदू सुद्धा त्या दृष्टीनं काम करायला लागतो. मग बिलीफ नुसार आपल्या की आपण जे म्हणतोय, आपलं जे मत आहे त्या मताला पुष्टी देणारे पुरावे गोळा करायला लागतं. आणि त्याप्रमाणे ती जे काही पुरावे त्याचप्रमाणे मिळतात आणि ते पुरावे आपण सगळ्यांना दाखवायला लागतो. आणि मग आपलं मत कसं बरोबर आहे, खरंच आहे किंवा तेच आहे, तेच अंतिम सत्य आहे असं दाखवण्यासाठी बायस्ड जो काय प्रकार आहे, कन्फर्मेशन बायस म्हटलं जातं त्याला.
तो होतो. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी बायस, म्हणजे सहज आठवणाऱ्या उदाहरणांवरतीच जास्त विश्वास ठेवणं. मग ही उदाहरणं जी सहज आठवतात तेवढीच उदाहरणं असतात का, बाकीच्या गोष्टीही असतात ना. सगळ्या अँगलनी विचार करण्याची सवय लागणं हे त्याच्या मागचं शिकण्याची गोष्ट आहे आपल्याला. तर मग अवेलेबिलिटी बायस न होता आपल्याला आपले बिलीफ जे आहेत ते आपण विवेक बुद्धी वापरून सरासर विचार करून निर्माण केलेले आहेत, की समाजानं सांगितलेत आणि कोणी सांगितलेत म्हणून निर्माण केलेले आहेत किंवा धारण केलेले आहेत त्या धारणा, ते बघायचं आहे. तिसरा प्रकार आहे अँकरिंग बायस, म्हणजे पहिल्या माहितीवर अवलंबून राहणं, जास्ती अवलंबून राहणं, नुसतं नाही जास्ती अवलंबून राहणं. जसं की भूतकाळात काही घडलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्यामध्ये नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम का येतात? कारण एखाद्या व्यक्तीनं कधीतरी भूतकाळात आपल्याला काहीतरी अनुभव दिला असतो, जो की त्याच्याही न कळत घडलेला असतो. तोही अवेअरनेसमध्ये नसल्यामुळं घडलेला असतो. पण त्या अनुभवाच्या आधारावरती आपण त्या व्यक्तीबद्दल असं काहीतरी मत निर्माण करतो, धारणा निर्माण करतो आणि त्याच धारणेवरती आयुष्यभर चालतो आणि म्हणून भांडणं होणं किंवा नातेसंबंधांमध्ये ताणतणाव येणं हे होतं. जेव्हा आपण प्रत्येक क्षणी तरंगाची अनुभूती घेऊ किंवा हे डबल स्लिट एक्सपेरिमेंट लक्षात ठेवू, तेव्हा जे काही कण म्हणजे जेव्हा आपण आत्म्याच्या लेवलला बघू, तेव्हा आपल्याला समजेल की जे काही केलं जातंय किंवा एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल किंवा जी काही धारणा बनवली आपण, तेव्हा आपल्याला हे ज्ञान होईल की त्यावेळेची ती व्यक्ती, त्यावेळेचं तिचं वागणं आणि आत्ताची ती व्यक्ती, आत्ताचं वागणं हे बदललेलं आहे, बदलू शकतं क्वांटम फिजिक्सच्या कन्सेप्टनुसार. जे काही आपण धारणा धरून ठेवली आहे ती स्थूल कणामधली धारणा आहे, तेव्हाच काहीतरी घडलेलं, म्हणून त्याला लिमिटेशन्स आहेत. आणि जेव्हा आपण सूक्ष्म कणाचा किंवा तरंगांचा म्हणजे आत्म्याच्या लेवलला विचार करतो, शरीराच्या लेवलला म्हणजे स्थूल कण म्हणू आपण, आणि जेव्हा आपण आत्म्याच्या किंवा सूक्ष्म कणाच्या रूपानं जेव्हा बघायला लागू एखाद्या व्यक्तीला, तेव्हा कोणासोबत भांडणं होणारच नाहीत. आपण प्रत्येकाकडनं लर्निंग घेऊन जितक्या फास्ट आपल्याला प्रगती करता येईल, उन्नती करता येईल आत्म्याची, तेवढी होईल. मग आपल्याला स्थूल कणामध्ये राहायचं आहे की सूक्ष्म कणामध्ये राहायचंय? कारण सूक्ष्म कणामध्ये दोन्ही पण बिहेवियर आहे, कणाचं पण आहे आणि वेवचं पण आहे, कणाचं पण आहे तरंगाचं पण आहे. मग आपल्याला ठरवायचं आहे आपण सूक्ष्म कणामध्ये राहायचंय का स्थूल कणामध्ये. स्थूल कण कण म्हणजे फक्त शरीर भाव, शरीर म्हणून बघणं, नावानं नाव, पद, प्रतिष्ठा, श्रीमंती, भौतिक जे काही त्यांचं आहे वागणं किंवा काय जे काही असेल ते एक्स वाय झेड गोष्टी, त्याच्यानुसार जर आपण वागायला लागलो तर ते स्थूल कणाचं वागणं होईल, मर्यादित होईल. मग जर आपल्याला अमर्यादित व्हायचं असेल तर आपल्याला सूक्ष्म कण व्हावं लागेल. जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं त्याचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यात करायला लागेल आणि त्यानुसार आपली जी काही बिलीफ सिस्टीम आहे ती चेंज करायला लागेल. मग हे डीएनएच्या मेमरी डिलीट करू शकतो का? ऑब्वियस आहे. जसं आता सांगितलं मेंदूंचे न्यूरॉनचं कन्सेप्ट सांगितले तेव्हा, की एकतर हे सायंटिफिकली वाक्य आहे इथं तुम्ही वाचताय ते, की न्यूरोप्लास्टिसिटी जी आहे, न्यूरल प्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची नवीन अनुभवांनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. सराव, ध्यान, नवीन सवयी न्यूरल कनेक्शन निर्माण करतात किंवा बदलतात. मग वर्तन आणि विचार पद्धतीत बदल करणं शक्य आहे. मग डीएनए डिलीट करणं म्हणजे इथं लिहिलं डीएनए डिलीट करून नाही, म्हणजे काय सांगायचं त्यांना, की डीएनए डायरेक्ट ऍज इट इज नावाप्रमाणे डिलीट करता येत नाही. बरोबर, त्याच्यामध्ये तर पिढ्यानपिढ्यांचं ज्ञान आहे, सवयी आलेल्या आहेत. पण तो डीएनए किंवा डीएनएची मेमरी कशी डिलीट करता येते, तर ही न्यूरल प्लास्टिसिटी वापरून, म्हणजे न्यूरॉनचे जे कनेक्शन आपण धारणा निर्माण करून केलेले आहेत, ते धारणा बदलून, सवयी बदलून, आपल्या क्षमता बदलून, स्किल वाढवून, त्याचा सराव करून आपण ती न्यूरोप्लास्टिसिटी चेंज करू शकतो. न्यूरल प्लास्टिसिटी जे आहे, वास्तव जे आहे आपलं, ते बदलू शकतो आणि ते बदलल्यामुळं आपल्या डीएनए मधल्या मेमरीज ज्या आहेत त्या आपण पुसून टाकू शकतो किंवा नवीन निर्माण करू शकतो किंवा जुन्या ज्या काही आहेत त्यांना बदलू शकतो. अशा पद्धतीने आपण त्या डीएनए मधली मेमरी बदलू शकतो. तर आपण आता ज्या काही सायंटिफिक कन्सेप्ट बघितलेत आतापर्यंतच्या क्वांटम फिजिक्सच्या रिलेटेड, त्या आपल्या सनातन संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनीही वापरल्या होत्या. तर जसं की काक भुशुंडी ऋषी जे आहेत, त्यांनी कावळ्याच्या रूपात अनेक युग जगली असं म्हटलं जातं, म्हणजे मी म्हणजे आपल्या लिटरेचरमध्ये आहे, आणि वेगवेगळ्या कालखंडांमध्ये प्रवास केला. याच्यात त्यांनी सांगितलं की हे टाइम डायलेशनचं प्राचीन रूपक आहे. टाइम ट्रॅव्हलिंग म्हणतो ना आपण, पास्ट फ्युचरमध्ये आणि पास्टमध्ये जाणं, आत्ताच्या स्थितीमध्ये जाऊन ते टाइम ट्रॅव्हल करणं, ह्या गोष्टी
तेव्हाच्या काळी ऋषीमुनींनी अनुभवलेत, करून बघितलेत. जसं इथं नारद मुनींचं पण उदाहरण दिले. नारद मुनी माहिती आहेत ना आपल्याला, की क्षणात एका एका क्षणात ते कैलास पर्वतावरनं इंद्राच्या सभेत जायचे, एका क्षणात ते इकडून तिकडं जायचे, बरोबर. तेव्हा त्यांनी काय कशाचा उपयोग केलाय, जे की आपण क्वांटम टनेलिंग वगैरे म्हणू ना, त्या कन्सेप्ट तेव्हा त्यांनी वापरलेल्या होत्या. किंवा येस, क्वांटम टनेलिंगच म्हणता येईल त्याला. तर ती क्वांटम टनेलिंग म्हणजे काय आपण बघणार आहोत. इव्हन योग वसिष्ठातल्या काळामध्ये सुद्धा जे काही कालगणना म्हणतो, म्हणजेच काय भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, जे काही कालगणनेवर अवलंबून आहे, ती जी आहे ती चेतनेवरती अवलंबून आहे म्हणून सांगितले. चेतना जशी असेल तसं आपण भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य, जेव्हा आपली चेतना उच्च स्तरावर जाईल तेव्हा ते तिन्ही आपल्याला एकच वाटेल, किंवा क्षणासाठी किंवा सेमच असणार आहे जेव्हा आपली चेतना उच्च लेवलला असेल तेव्हा. म्हणून मग इथं ते योग वसिष्ठांच्या काळातली ही उदाहरणं दिलीत, की काळ हा मनाची निर्मिती आहे. मन शांत झाले की काळ विरतो. आणि आधुनिक भौतिकशास्त्रात किंवा फिजिक्समध्ये किंवा क्वांटम फिजिक्समध्ये ब्लॉक युनिव्हर्स सिद्धांत सांगतो की भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ एकत्रच अस्तित्वात आहेत. हे तर आपल्या अध्यात्मामध्ये अनुभवून झालंय आपल्या ऋषींनी ऑलरेडी. जसं की म्हणजे वसिष्ठांनी रामाला सांगितलंय की काळ हा मनाची निर्मिती आहे, मन निर्माण करतं काळाला. मग जेव्हा ब्रह्मस्वरूपात म्हणजे शुद्ध चेतनेत असतो तेव्हा काळाचा अनुभवच नसतो. तिथं फक्त आत्ता म्हणजे वर्तमान काळ असतो. मग ध्यान आपल्याला कसं आत्तामध्ये जगण्यासाठी मदत करते, किंवा आपण वर्तमान काळात राहण्यासाठी आपल्याला काय म्हणू आपण मदत करते. म्हणून ध्यान करणं का महत्वाचं आहे, कारण वर्तमान काळात आपण जास्तीत जास्त वेळ राहू शकतो, आणि वर्तमान काळात जास्तीत जास्त काळ राहिलो तर आपल्याला चेतना वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसंच चेतना आणि वास्तवाचं निर्माण जे आहे ते मांडूक्य उपनिषदामध्ये 4 अवस्था आहेत त्या बघितल्यात आपण याच्या आधी, की जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. आणि तुर्या अवस्था म्हणजे शुद्ध चेतना, जिथं माया नाहीये, फक्त ब्रह्म आहे. या 4 अवस्था आपल्या वास्तवाच्या अनुभवाचा स्तर दर्शवतात, आपण कुठल्या लेवलला आहे ते दर्शवतात. मग अद्वैत वेदांतामध्ये सांगितलंय ब्रह्म आणि जगत, म्हणजे शंकराचार्यांनी जी ज्ञानाचा प्रचार केला तेव्हा त्यांनी सांगितलं जगत हे मिथ्या आहे, भ्रम आहे, आणि ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे सूत्र त्यांनी सगळ्या विश्वाला सांगितलं, आणि हेच सूत्र चेतनेचं प्रतिबिंब दर्शवतं. जसं की दोरी साप आहे म्हणणं, आणि जेव्हा ज्ञान होणं की दोरी दोरीच आहे म्हणून ज्ञान जेव्हा होतं की अरे नाही, लाईट लावून बघितलं तर अंधारात ती दोरी साप वाटली, पण जेव्हा लाईट लावायची बुद्धी झाली, ज्ञान झालं, तेव्हा ती दोरी दोरीच आहे हे कळलं. म्हणून हे जे काही ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे जे सूत्र आहे ते आपल्या चेतनेला प्रतिबिंबित करतं, चेतनेचं रूप दाखवतं. मग चेतनेचं तत्वज्ञान किंवा क्वांटम फिजिक्स जे आहे त्याच्यातला संबंध जो आहे तो आपण डबल स्लिट एक्सपेरिमेंटनं आत्ताही उदाहरण दिलं, की आपण जेवढं सूक्ष्म कणामध्ये स्वतःला घेऊन जाऊ, तरंगाच्या रूपात घेऊ, तेवढ्या आपल्या या मर्यादा आहेत त्या लिमिटलेस होणार आहेत, अमर्याद होणार आहेत. चेतना वाढणार आहे, आणि चेतना जे काही वास्तव निर्माण करते, आणि जेव्हा आपण सूक्ष्म कणामध्ये राहून वास्तव निर्माण करू तेव्हा ती चेतना हायर असणार आहे. मग कशी वाढवायची चेतना? ध्यान करणं, विचार, भावना, बिलीफ सिस्टीम वरती काम करणं. डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट जी आहे, डबल स्लिट एक्सपेरिमेंट ती विसरायची नाही आहे आयुष्यात कधीच. आणि त्यातलं आपल्याला काय व्हायचंय, स्थूल कण व्हायचंय का वेव व्हायचंय का सूक्ष्म कण व्हायचंय, तो चॉईस आपल्याकडे आहे. 3 कन्सेप्ट आहेत तिथे. त्यातला कुठला कन्सेप्ट आपल्याला व्हायचंय हे आपल्या चॉईसवर आहे. मग व्यावहारिक आयुष्यामध्ये पण आपल्याला वागताना हे अंमलात आणायचंय. तर अशा पद्धतीनं हे झालं आहे ते आपल्या कालच्या कन्सेप्ट कव्हर झाल्या. आता आपण क्वांटम टनेलिंग कन्सेप्ट बघणार आहोत. ह्याच्यावरती काही कोणाला शंका, प्रश्न काही आहे का? असेल तर विचारू शकता. आता आपण जे बघितले कालपासूनचं ते, त्याचा आज राहिलेला पार्ट आपण बघितला. काही शंका वगैरे असेल तर विचारू शकता, बोलू शकता. नसेल तर मग आपण पुढची कन्सेप्ट बघूयात, क्वांटम टनेलिंग म्हणजे काय. येस, कल्पना मॅडम बोलायचंय. अनम्यूट दिसताय तुम्ही. कल्पना देशपांडे मॅडम. ओके, ठीक आहे. तर मॅडम मी एक विचारू? हा. म्हणजे हे या आपल्या ह्याच्याशी नाहीये, पण जे न्यूरॉन आहे ब्रेन मधलं, तर हम्म. AMND मोटार न्यूरॉन डिसीज, तर तो ह्याच्याशीच रिलेटेड येतो, निगडीत येतो?
मोटर न्यूरॉन्स म्हणजे काय असतं, की हा. आपण जे आपल्याला सवय लावतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला पायाच्या अंगठ्याला ठेच लागली, बरोबर? ती ठेच हम्म. लागली हे डोळ्यांना दिसतंय, पण ह्या न्यूरॉन्सच्या सिग्नल मार्फत ते जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचते, तेव्हा मेंदू काय करतो? तो मेंदू सांगतो की पायाच्या अंगठ्याला ठेच लागली आहे, त्या पायाच्या अंगठ्याला तुला काहीतरी करायचंय. मोटर स्किल वापरलं जातं तिथं. म्हणजे काय होतं, जेव्हा मेंदूला सेन्सेशन पोचतं तेव्हा तो काहीतरी आज्ञा देतो, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, आदेश सिग्नल सोडतो देत. आपल्या अवयवांना. हम्म. म्हणजे जे काही आपल्याला अवयव दिलेत, हात, पाय, डोळे, कान, नाक, त्यांना तो सांगतो की काय करायचंय ते, आणि ते सांगितल्यानंतर जी आपली कृती घडते त्याला मोटर हम्म. स्किल म्हणतात. तर मग हे जे त्या दोन्ही मधलं काय म्हणू, कनेक्शन. कोऑर्डिनेशन आहे, हा. ते हा. कोऑर्डिनेशन जेव्हा बिघडतं किंवा त्याच्यामध्ये डिले ओके. होणं म्हणा किंवा फास्ट होणं जे होतं, ते हा. याच्याशी रिलेटेड येतं, जे आता तुम्ही ओके. सांगितलं त्याच्याशी. त्यामुळे न्यूरॉन्सचं कनेक्शन आणि सगळ्याला उपाय म्हणजे जसं आता सांगितलं ना, की मेंदूमध्ये आपण आयुष्यभर, जन्मभर, कितीही वय असलं तरी बदल करू शकतो. मग कुठलाही हम्म. डिसीज म्हटलं जातं ना, की हे आत्ताचे डिसीजेस, आणि ब्रेनमध्ये तेही आहे की सायंटिफिक ॲलोपॅथी काम करत नाही. हे शास्त्रज्ञांनी स्वतःच सांगितले. ते ठराविक वेळानंतर ते रेझिस्टन्स क्रिएट करतात आणि काम करणं बंद करतात औषधं. मग मेंदू हा एकमेव अवयव असा आहे, बाकीच्या सगळ्या अवयवांना ॲलोपॅथी, आयुर्वेदिक सगळे औषधं लागू होतात, पण मेंदूला नाही लागू होत. का नाही होत? म्हणजे लागू होतात, तात्पुरती लागू होतात, कायमसाठी नाही. म्हणून आत्ताचे जे काही डिसीजेस आहेत, पार्किन्सन्स, अल्झायमर किंवा आणखीन काय काय बरीच नावं आहेत, आणि आणि परत नवीन आणखीन खूप आलेत नावं. तर आपल्या धारणा आपल्याला बदलायला लागतील. ध्यानानं हे सगळं शक्य आहे. न्यूरॉन पॅटर्न चेंज करणं शक्य आहे, ज्ञानानं शक्य आहे. ज्ञान घेतल्यावर आपण न्यूरॉन पॅटर्न चेंज चेंज करू शकतो. त्यामुळं हे डिसीज किती जरी सांगितलं की वयाच्या 60 वर्षानंतर होतात, का होतात ते? कारण आपण हम्म. फ्लेक्झिबिलिटी आपली गमावतो. बदलायची जी काही असते ना कपॅसिटी आपल्यामध्ये, ते आपण इतके रिजिड होऊन जातो ना, की नाही मला आता बदलायचंच नाही, मी म्हणेल तसं. कारण खूप सारे पावसाळे बघितलेले असतात ना आपण. मग जेव्हा आपल्यामध्ये ती हम्म. रिजिडिटी येते ना, तेव्हा ते पॅटर्न बनणं बंद होतं. आणि जेव्हा ते बंद ओके. होतं तेव्हा हे डिसीज क्रिएट होतात. ते हा. कोऑर्डिनेशन जे आहे ना ते बंद होतं. मला वाटतं म्हणून त्याला ते उत्तर डॉक्टर म्हणतात मिळालं. की आफ्टर 65 किंवा 60 हे डिसीज होतात. का ओके. होतात ते सांगितलं, रिजिडिटी. हा. हा. आता मला कळलं मॅडम. थँक्यू सो मच. आणि US आणि वर्ल्ड वाईड त्याच्यावर कुठेही मेडिसिन नाहीये ह्याच्यावर. त्याच्यावर नाही, मेंदूशी रिलेटेड कुठल्याच ह्याच्यावरती जे काही दिसत आहेत ना आपल्याला औषधं, म्हणजे मी त्याच्यामध्ये रिसर्च केलाय स्वतः वैयक्तिक अल्झायमरवरती, म्हणून मी सांगू शकते की कुठल्याच मेंदूच्या आजारावरती कायम स्वरूपीसाठी औषध घेता येत नाही. एका ठराविक पिरियड नंतर ते औषध काम करायचं बंद करतं. त्याला उपायच नाहीये काही. म्हणून त्याच्या सर्जरी पण म्हणा आणि औषधं पण मेंदूशी रिलेटेड महाग आहेत, आणि मॅक्झिमम औषधं मेंदूशी रिलेटेड आहेत ना ती फक्त झोपेची असतात. म्हणजे त्या हम्म. प्रत्येक औषधामध्ये 80% भाग झोप येण्यासाठीचा औषध घातलं जातं. म्हणजे काय, मेंदूला विश्रांती द्यायचं काम केलं जातं फक्त. बाकी त्याच्यात चेंजेस कुठलंही औषध करू शकत नाही. चेंज कोण करू शकतं मेंदूमध्ये? धारणा आपल्या. आणि जेव्हा हम्म. त्या धारणा आपण बदलू तेव्हा आपण ते दुरुस्त करू शकतो. पण त्या ठराविक वयानंतर ऐकायलाच तयार नसतो ना आपण. कोणी काही सांगितलं तरी मला जे वाटतं तेच करतो. म्हणजे काय करतो आपण, त्याची प्रोसेसच थांबवून देतो. जे जोडणी म्हणतो ना, न्यूरॉन्सची जोडणी करण्यासाठीची जी प्रोसेस आहे तिलाच थांबवून देतो. म्हणून मग जशी जोडणी आधीची आहे ना ती इतकी फिक्स होते की ती तुटता तुटत नाही म्हणण्यापेक्षा बदलता बदलत नाही, आणि त्यामुळं ती रिजिड राहते. रिजिड झाल्यामुळं त्याच्यातलं जे कोऑर्डिनेशन आहे ना, म्हणून मेंदूत सारखा बदल आवश्यक आहे. म्हणून छंद जोपासणं, ध्यान करणं महत्वाचं आहे. छंद का जोपासायचे, नवीन नवीन स्किल का शिकायचे? कारण हे न्यूरॉन पॅटर्न सतत बदलत राहतील, जोडण्या बदलत वेगवेगळ्या राहावे. होत राहतील. येस, त्यामुळं मग हे आजार जे आहेत ना मेंदूचे ते होणार नाही. म्हणून उलट अच्छा. वयाच्या 40 नंतर आपण करायच्या गोष्टी थांबवतो ना, उलट जास्ती करायला पाहिजेत, जर हे करायला मेंदूचे पाहिजे. आवाज म्हणजे डिसिजेस व्हायला नको असतील, आजार व्हायला नको असतील तर. ओके. ऍक्च्युली आपण हे जे वापरतोय ना, संकल्प लिहिणे, विचार करणे, चित्र काढणे, यातून सगळा न्यूरोप्लास्टिसिटीच वापरतोय. डेव्हलप होते. हो. ब्रेनचे सेल्स वाढवते. जसं आपलं वय वाढत चाललंय तसं आपण हे सगळं करून आपलं न्यूरल नेटवर्क आपण स्ट्रॉंग करतोय. माझा PhDचा जो रिसर्च आहे त्यातला सेकंडरी रिसर्च मी न्यूरल नेटवर्कच वापरलेला आहे. आणि हे न्यूरल नेटवर्कला ट्रेन करावं लागतं आपल्याला जे रिझल्ट्स हवे आहेत हम्म. त्यासाठी.
तसं ते मी न्यूरल नेटवर्क आणि वेव्हलेट वापरून त्यांना ट्रेनिंग करून माझे रिसर्च काढलेले आहेत. तर हे सगळं खूप पहिल्यापासूनच मला माहिती असल्यामुळं डिझायनिंग आपल्या प्रोग्रामचं म्हणा, टेक्निकचं म्हणा, मी ते दृष्टीने करते. आणि नेमकं होतं काय आहे, इथे विचारच कोणी करत नाहीत. म्हणजे आता जसं मॅडम प्रश्न देतायत, हार्डली 3-4 जण विचार करतायत. बाकी डिस्कशन ग्रुपवर सुद्धा बघा ना, की चर्चा करायला सांगितलेली आहे. पण किती कॉन्ट्रिब्युशन घेतलं जातं. जोवर विचार करून हे संकल्प पेरले जाणार नाही. धारणा म्हणजे काय? संकल्पच आहे. इंटेंट म्हणतो ते संकल्पच आहेत. यामुळेच तर ते वयोमानाप्रमाणे आपलं नेटवर्क आपण स्ट्रॉंग करत जाणार आहोत. पण नेमकं तेच कोणी करत नाही. मग ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. आता तरी मॅडमच्या कार्यक्रमातनं कळल्यावर तुम्ही किती जण तुमचे पॅटर्न्स बदलतायत बघूयात ना. येस, जोपर्यंत आपण जागं होणार नाहीये ना, चेतना वाढवणार नाहीये, स्वतःहून बदल करणार नाही आपल्यात, तोपर्यंत काहीच होणार नाहीये. करणं महत्वाचं आहे. व्हिज्युअलायझेशन तर खूप स्ट्रॉंगली या गोष्टी घडवून आणतं. येस, व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं आहे. आता आहे म्हणजे याच्यात पण आहे, बघू आपण क्वांटम टनेलिंग मध्ये पण. तर क्वांटम टनेलिंग धन्यवाद बघूया. मॅडम. धन्यवाद. आणखी कोणाला काही प्रश्न आहे का आतापर्यंत आपण बघितलं त्याच्यामध्ये? असेल तर विचारू शकता, ग्रुपवर विचारलं तरी चालणार आहे, तिथेही उत्तर देईन. तर आता आपण क्वांटम टनेलिंग बघूयात. एकच मिनिट, मी पीपीटी ओपन करते. येस, तर क्वांटम टनेलिंग म्हणजे काय? टनेल म्हणजे काय? मराठीत जर शब्दशः अर्थ बघितला तर बोगदा. बरोबर, आपण बोगदा पार करतो ना. बोगदे कसे निर्माण केलेत आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं भौतिक आयुष्यामध्ये, टनेल्स म्हणजे काय आहे की समजा एखादा डोंगर आहे ज्याच्यावरनं वरती चढून जाऊन मग खाली उतरावं लागतं, त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो, एनर्जी जास्त जाते. मग अशा स्थितीमध्ये जे बोगदे निर्माण केले त्यांनी काय केलंय की बोगदा निर्माण केला म्हणजे त्या डोंगरालाच फोडलंय आणि त्यातनं सरळ रस्ता निर्माण केला, जे की वरती चढून पुन्हा खाली उतरणं हे करायला एनर्जी न घालवता त्या डोंगरामधनं बोगदा निर्माण केला, जेणेकरून सहजरित्या आपण इकडनं तिकडं जाऊ शकतो. याला बोगदा म्हणतात किंवा टनेल म्हणतात. मग इथं आपल्याला शब्दशः टनेलिंग म्हणजे हे एक प्रतिकात्मक रूपक दिलेलं आहे या कन्सेप्टला. त्या अर्थाचं जे काही होतं ते हे इथे आहे. पण नेमकं काय होतं, जे आता आपण डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघितले, ज्यांनी पहिल्या दिवशी अटेंड केले त्यांना हे जास्ती समजेल म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं होतं की इथून पुढच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या डबल स्लिटवरच डिपेंड आहेत. कारण हे कण आणि तरंग जोपर्यंत कळणार नाही, त्यातही ते सूक्ष्म कण आणि स्थूल कण हे जोपर्यंत डिफरन्स कळणार नाही तोपर्यंत या पुढच्या कन्सेप्ट कळणार नाही. मग क्वांटम टनेलिंग म्हणजे काय? तर कण भिंतीतून पार होण्याचा अद्भुत क्वांटम अनुभव. मग ह्याच्यामध्ये एक आपल्या ध्यानात, आपण सगळे ध्यानात आहे म्हणून आपण एकमेकांचे किंवा आणखीन कोणाकोणाचे अनुभवही ऐकतो ध्यानातले, की ॲस्ट्रल ट्रॅव्हल होणं म्हणा किंवा काय नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणतो आपण तशा टाईपचं, किंवा जी काय आपली सिल्वर कॉर्ड आहे म्हणजे आपल्या शरीरातनं आपण बाहेर पडणं, म्हणजे आपली चेतना बाहेर पडते आणि आपल्या शरीराला बघते. कनेक्शन तर असतं सिल्वर कॉर्ड थ्रू. तर हे म्हणजे काय आहे? क्वांटम टनेलिंगची कन्सेप्ट म्हणू शकतो आपण त्याला. काही काही जणांना व्हिजन दिसतात, थर्ड आय ओपन असणं वगैरे म्हटलं जातं त्याला, की व्हिजन कसे दिसतात? ते बसलेले असतात एका ठिकाणी आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणच्या वास्तूमध्ये म्हणजे घरामध्ये काय चालू आहे हेही दिसतं. विचार केल्यावर असंच नाही दिसत, म्हणजे तिथे एनर्जी फोकस केल्यावरती दिसतं. आणि त्यालाच त्या कन्सेप्टला क्वांटम टनेलिंग म्हटलंय फिजिक्समध्ये किंवा विज्ञानामध्ये. आणि 2025 मध्ये क्वांटम टनेलिंग कसं शक्य आहे विज्ञानानं ते प्रूव्ह केलं, म्हणून त्या 3 शास्त्रज्ञांना नोबेल प्राइज दिले. ते आता आपण पुढे एक व्हिडिओ बघणार आहे. नेमकं क्वांटम टनेलिंग म्हणजे काय त्या व्हिडिओमध्येही सांगितलं. तर त्याच्या आधी आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघूयात की काय आहे क्वांटम टनेलिंग. तर क्वांटम टनेलिंग म्हणजे समजा एखादा अडथळा आहे, अडथळा म्हणजे भिंत आहे मोठी किंवा दरवाजा आहे. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या घरी आणि दरवाजा बंद आहे, चांगला सगळ्या कड्या लावलेत, त्याला लॅच वगैरे सगळी सगळी सिक्युरिटी टाईट, अशा पद्धतीने सगळं त्याला पॅक आहे दरवाजा.
तो दरवाजा उघडल्याशिवाय आपलं हे स्थूल कणांनी बनलेलं शरीर आहे ते बाहेर जाऊ शकत नाही. पण तेच जर आपलं सूक्ष्म शरीर म्हणतो आपण, बरोबर, शरीराचे वेगवेगळे लेअर बघितले तर त्यातलं ते सूक्ष्म शरीर जे आहे ते मात्र आरामात एक दरवाजा काय असे अनेक दरवाजे पार करून जाऊ शकतं. का? कारण ते तरंगाच्या स्वरूपात असतं, कारण ते सूक्ष्म कणाच्या स्वरूपात असतं, जो की सूक्ष्म कण तो दरवाजा ओलांडून पार जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, भौतिक आयुष्यातलंच उदाहरण द्यायचं झालं तर जसं हे दरवाजाचं उदाहरण सांगितलं की दरवाजाला कडी आणि हे सगळी सिक्युरिटी टाईटवालं सगळं बंद केलंय, आणि जर आपण जायचं म्हणजे स्थूल कण जायचं म्हटलं तर जाणं शक्य नाही आहे. पण तेच जर दरवाजाच्या खाली वरती कुठेतरी छोटीशी एकदम बारीक अशी फट असेल तर त्या फटीतनं एकदम बारीक धुलीकण जे आहेत ते येऊ शकतात, बरोबर. म्हणजे हे भौतिक उदाहरण समजण्यासाठी देते. पण ऍक्च्युअल क्वांटम टनेलिंग जे आहे ते क्वांटम स्तरावरती म्हणजे सूक्ष्म कणांच्या रूपामध्ये, म्हणजे जे इलेक्ट्रॉन म्हणतो आपण सूक्ष्म कण किंवा तरंग होऊ शकतात त्यांच्या दृष्टीने ते शक्य आहे. मग प्रत्येक कण जो आहे, सूक्ष्म कण असेल किंवा तरंग असेल, त्याला एक निश्चित स्थान नसतं ना. आपण त्याचं बघितलं ते पण सायन्स की एकाच वेळी आपण स्थान आणि गती नाही मोजू शकत, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं ते. तर हे जे सूक्ष्म कण आहेत किंवा इलेक्ट्रॉन आहेत किंवा तरंग आहेत ते एका वेळी एकाच ठिकाणी नाही असू शकत, ते भरपूर मल्टिपल ठिकाणी जाऊ शकतात. मग याच्यामध्ये सूर्याचं एक उदाहरण, खूप सुंदर उदाहरण दिले. क्वांटम टनेलिंग सगळ्यात मोठी कन्सेप्ट म्हणजे सूर्यातनं निर्माण होणारी ऊर्जा. त्याच्यामध्ये काय होतं, जर आपल्याला माहिती आहे किती, आय थिंक 4.6 अब्ज वर्षांपासून सूर्य आपल्याला ऊर्जा देतोय असं गुगल केल्यावर आलं होतं. ठीक आहे, तर माहिती नाही ते कितपत खरा आहे तो अंक. तर ते जे आहे त्या सूर्य आपल्याला जो ऊर्जा देतोय ती ऊर्जा निर्माण कशी होते, हा कधी प्रश्न पडलाय का आपल्याला? की सूर्य जो ऊर्जा देतोय ज्यातनं आपल्याला व्हिटॅमिन D3 मिळतंय, जे की बाकी कुठल्याही घटकामधनं पदार्थामधनं जेवढं सूर्यप्रकाशातनं, कोवळ्या सूर्यप्रकाशातनं मिळतंय तेवढं मिळत नाही. मग असं त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये काय होतंय किंवा कसा निर्माण होत असेल हा सूर्यप्रकाश, आपल्याला कधी प्रश्न पडलाय का? पडला असेल ज्यांना तर उत्तम आहे, चेतना आहे वरच्या लेवलला म्हणू शकतो किंवा जागृत आहे, आपण अवेअरनेस मध्ये असं म्हणू शकतो. जर पडला नसेल तर इथून पुढे आपल्याला पडला पाहिजे, असे प्रश्न पडले पाहिजेत आणि त्या दृष्टीने ज्ञान मिळवलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपल्याला आपली चेतना वाढवली पाहिजे. तर सूर्यामध्ये ही ऊर्जा निर्माण कशी होते, तर जे काही फोटॉन असतात, हे सायंटिफिकली सांगते, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, फोटॉन, बरोबर. तर हे जे फोटॉन असतात, फोटॉन म्हणजे त्याच्यात प्लस एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जास्ती असतो. मग आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जेव्हा एकत्र येतं तेव्हा ते एकमेकांना दूर ढकलतं ना, जवळ राहतच नाही ते चिकटून. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असतो तेव्हा ते एकत्र येतात. पण जेव्हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतं तेव्हा ते एकत्र राहत नाही, ते त्यांच्यामध्ये एक न्यूक्लिअर फोर्स तयार होतो. त्याला काहीतरी नाव पण आहे, एक मिनिट, ते नाव मी लिहून ठेवलं होतं, बघते. येस, तर न्यूक्लिअर म्हणजे ते जे काही फोर्स आहे त्याला फोर्स म्हणा किंवा बॅरियर, जसं आता ह्याचं उदाहरण दिलं ना मी दरवाजाचं, तसं सूर्यामध्ये फोटॉन फोटॉनना एकत्र येण्यासाठी एक बॅरियर क्रिएट होतं ज्याला कोलॉम्ब बॅरियर म्हणतात, म्हणजे COULOMB असं स्पेलिंग आहे त्याचं, कोलॉम्ब बॅरियर असं म्हणतात. तर ह्या बॅरियरमुळं दोन फोटॉन एकत्र येऊ शकत नाहीत, आणि ते एकत्र नाही येत म्हणल्यावर फ्युजन होणार नाही. फ्युजन म्हणजे काय, एकत्रित येऊन जे काही एनर्जी निर्माण होते त्याला फ्युजन म्हणतात. न्यूक्लिअर फ्युजन, जसं की ॲटम बॉम्ब वगैरे म्हणतो ना, ॲटम बॉम्ब म्हणजे काय, न्यूक्लिअर फ्युजन होणं. ब्लास्ट म्हणजे दिसताना दिसतात एवढी एवढी छोटीशी गोष्ट, पण जर ती ब्लास्ट झाली तर आपल्याला माहिती आहे इतिहास, हिरोशिमा नागासाकीवरती जो काय बॉम्ब स्फोट झाला त्याच्यामुळे होणारा परिणाम कित्येक पिढ्यानपिढ्या त्यांना सहन करावा लागला. म्हणजे ते दिसताना दिसतं एवढं एवढंच ते न्यूक्लिअर लेवलचं, पण त्याच्यामधली जी ताकद आहे ती इतकी अफाट आहे की आपण ती सांगू शकत नाही शब्दांमध्ये. तर मग हे न्यूक्लिअर फ्युजन जे आहे ते या सूर्यामध्ये निर्माण होतं ऊर्जेमुळं, आणि त्या न्यूक्लिअर फ्युजनमुळं जे काही प्रकाश म्हणतो, ऊर्जा म्हणतो सूर्याची, ती निर्माण होते. मग ही कशी निर्माण होते, दोन फोटॉन जे आहेत ते दोन फोटॉन एकत्रित येतात. मग तसं बघितलं तर ते दोन फोटॉन एकत्र येण्यासाठी जे काही बॅरियर सांगितलं, कोलम बॅरियर,
ते बॅरियर पार करणं गरजेचं असतं. मग असे अनेक फोटॉन एकत्र येतात आणि त्यातले काही फोटॉन आहेत ना, जसं न्यूरॉन सिग्नलिंग सांगितलं ना, दोन न्यूरॉन्सच्या मध्ये गॅप असतो आणि मग ते सिग्नल दिला जातो तिथनं. तसं या फोटॉनच्या मध्ये जे काही बॅरियर किंवा दूर एकमेकांना ढकलण्याची गोष्ट निर्माण होते, तो कोलम बॅरियर क्रिएट होतो. तो बॅरियर पार करणारे हे काही ठराविक सूक्ष्म फोटॉन जे आहेत ते असतात. आणि त्या ठराविक फोटॉन जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा न्यूक्लिअर फ्युजन तयार होतं आणि त्या फ्युजन मधनं सूर्याचा प्रकाश किंवा ऊर्जा निर्माण होणं किंवा तारे जे म्हणतो आपण ते तारे निर्माण होतात. शास्त्रज्ञांनी हेही सांगितलंय आता की त्या ताऱ्यांपासूनच ब्लॅक होल वगैरे निर्माण होऊ शकतं किंवा होतं. त्या एका म्हणजे आपल्याला दिसताना ती तारे इथून आकाशात एवढे एवढेसे छोटे छोटेसे लुकलुकणारे दिसतात, पण त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे असं सांगितलं. मग ह्याचा आपल्या आत्ताच्या आयुष्यामध्ये कुठे कुठे उपयोग होतो या क्वांटम टनेलिंगचा? तर ज्या मायक्रोचिप्स किंवा आपण जो पेनड्राईव्ह वापरतो ना, त्या पेनड्राईव्ह मध्ये जितकी छोटी गोष्ट असेल ना, त्या त्या प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये ही क्वांटम कन्सेप्ट आलेली आहे, म्हणून ती छोटी असून पण मोठा इम्पॅक्ट करते. जसं की पेन ड्राईव्ह किंवा हे USB ड्राईव्ह जे म्हणतात किंवा हार्ड डिस्क बनवली जाते ना, कम्प्युटर मधला डेटा कमी जागा होते, पडते, अपुरी पडते, म्हणून हार्ड डिस्क बनवल्या जातात 2 TB 5 TBच्या अशा. त्या कशापासून बनवल्या जातात? त्याच्यामध्ये कुठली कन्सेप्ट वापरली जाते? ही क्वांटम टनेलिंगची कन्सेप्ट वापरली जाते. की दिसताना आहेत छोट्या पण त्याच्या आतमध्ये एवढी जागा आहे की टेट्राबाइट मध्ये म्हणजे इतका प्रचंड डेटा साठवू शकतो. मायक्रोचिप्स म्हटले, फ्लॅश मेमरी, इथं सगळीकडं हा क्वांटम टनेलिंग किंवा इलेक्ट्रॉनचा टनेलिंगचा वापर होतो. आत्ताचे जे काही स्मार्टफोन किंवा जे काही डिजिटल लाईफ आपल्या आजूबाजूला टेक्नॉलॉजी चालू आहे, ती जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी या क्वांटम सायन्स किंवा क्वांटम कन्सेप्टच्या आधारावरती चालू आहे. मग ही सूर्यातली जी फ्युजन ऊर्जा बघितली, क्वांटम टनेलिंग किंवा काय म्हणू फोटॉनच्या मधलं जे न्यूक्लिअर फ्युजन होतं त्यापासून निर्माण होते. किंवा आपण जे मायक्रोचिप्स किंवा मेमरी कार्ड घालतो ना मोबाईलमध्ये, मेमरी कार्डाचा छोटे छोटे एवढेशेच, त्या मेमरी कार्डमध्येही हे इलेक्ट्रॉन टनेलिंगचा उपयोग केलेला असतो. तसंच अजून काय सांगता येईल? अजून कोणाला उदाहरण आठवतात का? अजून कुठे असू शकतं क्वांटम टनेलिंग जी आता कन्सेप्ट सांगितली त्यानुसार? तर इथं एक गृहपाठ म्हणू किंवा अभ्यास आहे की आपल्या आयुष्यात आपण कुठे क्वांटम टनेलिंग पार केले असं. क्वांटम टनेलिंग म्हणजे आता एक व्हिडिओ बघूयात त्याच्यावरनं आणखीन तुम्हाला काही कळतंय का? बघू. म्हणजे त्याच्यात त्यांनी जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन केलंय. त्याच्यात जास्ती चित्र दाखवण्यासारखं नाहीये. म्हणजे खूप सारे व्हिडिओ शोधले, पण त्याच्यात चित्र दाखवण्यासारखं काही नाहीये. त्यातल्या त्यात जो सापडला तो मी दाखवते. तर रेकॉर्डिंग स्टॉप करते.